केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण सोल्युशन टॉपिकमधला 25 नंबरचा प्रॉब्लेम बघतोय. याच्यामध्ये काय गिवन आहे आपण बघूया. तर बघा काय म्हटलं यांनी 31.8 ग्रॅम ऑफ CCl4 म्हणजे हा सॉल्वंट आहे. म्हणजेच यांनी W1 तुम्हाला दिला आहे की ते 31.8 ग्रॅम. परत त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे बघा बरं. पण बॉइलिंग पॉईंट तसं त्या सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट नाही, त्यांनी असं म्हटलं आहे बघा, बॉइलिंग पॉईंट ऑफ 0.392 K हायर दॅन ऑफ प्युअर सॉल्वंट. हायर दॅन म्हणजे त्यांनी काय दिलं तुम्हाला, डेल्टा TB तुम्हाला दिलेला आहे. किती दिला आहे, 0.392 केल्विन. थोडक्यात सांगू तुम्हाला की व्हॅल्यू जेवढी छोटी असेल ना तेवढं समजून जायचं की हा डेल्टा TB असणार आहे, म्हणजेच डिफरन्स असणार आहे, म्हणजेच इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट असणार आहे. परत मोलार मास ऑफ कंपाऊंड किती दिलं आहे, M2 इज इक्वल्स टू 128 ग्रॅम दिले पर मोल. परत कॅल्क्युलेट द मास ऑफ द सोल्यूट. मास ऑफ द सोल्यूट म्हणजेच काय, टू फाइंड काय करायचं आहे, मास ऑफ द सोल्यूट म्हणजेच W2 कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. परत KB किती दिला आहे बघा बरं, KB दिला आहे तुम्हाला 5.02 केल्विन kg पर मोल दिलेला आहे. परत पुढे जाऊया आपण. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. तर फॉर्म्युला आपल्याला काय वापरायचं आहे. तर बऱ्याचपैकी तुम्हाला फॉर्म्युला कळत नसेल तर समजून घ्या. आता हा तर फॉर्म्युला सगळ्यांना माहीत आहे, डेल्टा TB इज इक्वल्स टू KB इंटू W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. आता आपल्याला हा W2 काढायचा आहे. मग कसं काढणार बघा बरं. W2 इज इक्वल्स टू हा इथंच ठेवायचा. हे दोघं डिवाइड आहेत ना, इकडे गेलं तर काय होणार, मल्टिप्लाय. म्हणजे डेल्टा TB इंटू M2 इंटू W1 डिवाइड बाय हे दोघं ह्याला कसे आहेत तर मल्टिप्लाय आहेत. मग इकडे गेलं तर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजेच काय, KB इंटू 1000. ॲक्च्युली हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. मग कॅल्क्युलेशनमध्ये W2 इज इक्वल्स टू सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्या. डेल्टा TB किती आहे बघा आपला 0.392 इंटू M2 किती आहे बघा बरं आपला, M2 दिला आहे तो M2 128 इंटू W1 किती आहे 31.8 डिवाइड बाय KB किती दिला आहे 5.02 इंटू 1000. आता सगळ्यांचे लॉग बघायला पाहिजेत आपल्याला. तर बघा बरं, ह्या पहिल्याचा लॉग किती होतोय 12.39चा 2मध्ये 5933 प्लस आता 31.8चा कॅरेस्टिक येतो 1, त्याचा लॉग येतो आहे 5024 प्लस 120चा कॅरेस्टिक येतो 2, त्याचा किती येतो आहे 1072. सगळ्यांची काय करायची, सम करायची. मग सम किती येते बघा बरं 9202.3. परत तुम्हाला ह्या दोघांची काय करायचे आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग मल्टिप्लिकेशन करा किंवा ह्याची 3 पॉईंट पुढे सरकवलं तरी चालतील. हे बघा 020 म्हणजेच 50-20 असं केलं तर चालतं आहे. पण आपण काय करूया, तुमच्यासाठी आपण लॉगनं सोडवून दाखवूया आपण तुम्हाला. 0.7007 प्लस 3.0000 किती ते बघा बरं 3.7007. मग ह्यातनं काय करायचं 3.7007 मायनस करायचं. मग बघा बरं किती येते 2 परत इथं ते 205.1. आता ह्याचा काय बघायचा, अँटीलॉग बघायचा. 50चा 2मध्ये अँटीलॉग आपल्याला बघावं लागेल. तर 50चा 2मध्ये अँटीलॉग किती येतो आहे तर बघा बरं 3178 येतो आहे. आता बार 1 म्हणजे इथून एक घर इकडे येणार, म्हणजे इथं एवढं येणार हे ग्रॅममध्ये. W2 इज इक्वल्स टू 0.3178 ग्रॅम. थँक्यू.